लहान असताना कल्हईवाला अशी हाक ऐकू यायची आणि सगळ्या आयाबाया पितळी पातेले आणि भांडे घेऊन कल्हई करायला यायच्या. आता ही हाक दुर्मिळ झाली आहे, परंतु आता कालच आमच्या वाड्यामध्ये कल्हईवाला आला आणि उरल्या सुरल्या पितळी भांड्यांना कल्हई करून गेला. मातीमध्ये कल्हईवाल्यांनी कोळसे घालून अशी आग पेटवली आणि या छोट्या पात्रामध्ये टीन म्हणजेच कथील जो धातू असतो तो पातळ करायला ठेवला. भांड्यात ओतून गोल फिरवलं म्हणजे लगेच त्याची पट्टी तयार झाली. आधी त्यांनी सर्व हे भांडी जी आहे ती स्वच्छ करून घेतली होती आणि हे जे भांडं आहे कथील तापवलेलं ते त्यांनी थंड करून ठेवून दिलं. कथीलच्या पट्टीची तो गुंडाळी करून ठेवत आहे, म्हणजे त्याला पुढचे जे भांडे करायचे आहेत ते पण या पट्टीच्या साहाय्याने शक्य होईल. भट्टीवर त्याने थोडे कोळसे टाकले आणि परत आग पेटवली आणि त्यावर आता पितळी पातेलं ठेवलं. हे पितळी पातेलं तो गरम करून घेत आहे आणि त्यामध्ये आता जे नवसागरची पावडर असते म्हणजेच अमोनियम क्लोराईड ती थोडीशी टाकली. या पावडरमुळे हे जे भांडं असतं ते आणखी स्वच्छ होतं आणि आतील तेलकट आवरण पूर्ण नष्ट होतं आणि जो कथील नंतर लावतात त्याची एकदम पातळ लेयर या भांड्यांना लागते. पितळी पातेलं संपूर्ण गरम झालं आहे. त्यामध्ये तो परत नवसागरची जी पावडर आहे म्हणजेच अमोनियम क्लोराईड ती पूर्णपणे सगळीकडे लावून घेत आहे. आता स्टीलच्या वापरामुळे पितळी पातेले वापरणे मागे पडले आहे. पूर्णपणे सगळीकडे लावून घेतल्यानंतर जी त्यांनी कथीलची पट्टी तयार केली होती ती सगळीकडे थोडी 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 फिरवत नंतर मग रुईच्या साह्याने किंवा मग कपड्याच्या साह्याने सगळीकडे ते कथील असा पसरवून घेत आहे, म्हणजे अगदी पातळ थर कथीलचा सगळीकडे लावून होतो. बघा अगदी चांदी कशी चमकते त्याप्रमाणे हे पातेलं चमकायला लागलं आहे. पितळी पातेल्यामध्ये पदार्थ शिजवला असता हिरवा निळा पडतो, म्हणजे त्यातील जे गुण असतात ते पदार्थात उतरतात आणि ते थोडेसे विषारी असतात. त्यामुळे ही कल्हई देण्याची प्रथा पडलेली आहे. काही वर्षांनी ही कल्हईसुद्धा कमी कमी होऊन नष्ट होत जाते. खरं म्हणजे पदार्थांसोबत आपल्या पोटातच जात असणार.